नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा व्लॉग खूपच जास्त स्पेशल होणार आहे, कारण माझी आई माझ्याकडे राहायला आले। ती 2 ते 3 दिवस असणार आहे। सो तिने स्वतःच सांगितलं की चल मी आज मटण बनवते, कारण तिच्या जावयाला तिच्या हातचा मटण खूप आवडतं। तर हो, स्वप्नीला आहे त्यांना तिच्या हातचा मटण म्हणजे तो पदार्थ सर्वात जास्त आवडतो। तर त्यामुळे ती त्यांच्यासाठी स्पेशली बनवणार आहे। तर ती घरी तयारी करतीये, पण तोपर्यंत शर्विल खूप त्रास द्यायला लागला सकाळी। त्याच्यामुळे मी त्याला घेऊन असं खाली पार्किंगमध्ये आले। पार्किंगमध्ये आणि थोडी साईडला पण जागा आहे, गणपतीचं मंदिर आहे त्याच्या शेजारी छान जागा आहे। तर तिथे त्याला थोडंसं म्हणलं खेळवून आणावं, जेणेकरून तो शांत बसेल, म्हणजे मी पण आईला मदत करू शकेन। तसं आईच सगळ्या गोष्टी बघणार आहे, सगळ्या म्हणजे मटण जे मेन बनवणार आहे ते तीच सगळं बनवणार आहे, फक्त मी तिला मदत करणार आहे। आणि आणल्याच खाली जेव्हा शर्विलला सोडलं तेव्हा त्याचा असा दंगा चालू झाला, दगड घे। पार्किंगमध्ये गाड्या उभ्या होत्या, पण त्याचं असं दगडाने खेळणं चालू झालं, मातीत खेळणं चालू झालं, वाळूमध्ये खेळणं चालू झालं। तर तो नेहमी असं सतत करतच असतो, म्हणजे तो एका जागी शांत कधी बसतच नाही। खरं मुलांनी असंच असावं असं मला वाटतं, की शांत असू नये, थोडंसं ॲक्टिव्ह मुलांनी राहायलाच हवं, जेणेकरून त्यांची थोडी एक्सरसाइजही होईल। आणि बघता बघता 10 वाजायला आले, पण तुम्ही बघा इथे खूप जास्त म्हणजे ऊन लगेच जाणवतं, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत। तर खूप लवकर सूर्योदय होतो आणि ऊन बघा खूप प्रखर, म्हणजे 10 वाजता खूप सकाळी सौम्य ऊन पाहिजे, पण नाही, खूप प्रखर असं ऊन होतं। तर इथे झाडी आहे गणपतीच्या मंदिराच्या बाहेर, तिथे त्याने खूप मस्ती केली, खेळला आणि शेवटी तो कंटाळून स्वतःच घराकडे जायला निघाला। तर मग म्हटलं चला, तो स्वतःच निघालाय तर त्याला मी घेऊन घरी निघाले। सकाळचे 10 वाजता एवढं कडक ऊन आहे बघा। आता खेळून झालं, आता घरी जायचं आणि फ्रेश व्हायचं, कणा भरल्या पूर्ण मातीने खूप जास्त। इथे माझी आई आता मटण बनवते, मटणाची तयारी चालली आहे। हे आहे मटण, अजून धुवून नाही घेतलेलं, आणि हे आहे खोबरं। तर हे पहिल्यांदा पूर्ण 1 वाटी खोबरं आहे, तर ती भाजून घेते, एकदम खरपूस भाजायचं आहे। तर आजचा बेत आहे तिच्या हातचं मटण खायचं। खूप छान मटण बनवते, आणि मी मगाशी जसं सांगितलं स्वप्नीलला खूप आवडतं तिच्या हातचं मटण। आता इथे ती कांदा भाजून घेतीये। किती कांदे घेतलेत आपण? 2 ना? 2 मध्यम आकाराचे कांदे भाजतीये। तिने कांदा भाजताना थोडंसं असं तेल घातलंय। आता कांदा पण आपल्याला एकदम छान खरपूस असा भाजून घ्यायचा। मी आतापर्यंत एवढ्या वेळेला मटण बनवलंय, पण तिच्या हातची चव काही मला अजून बनवता आली नाही, म्हणजे तिच्या हातच्या चवीसारखी चव माझ्या मटणाला आली नाहीये कधी। कसा कांदा आता खरपूस भाजलाय। आता हिने डायरेक्ट ती कुकरमध्ये शिजवते। कुकरमध्ये आता तिने किती 1 चमचा तेल घेतलं ना, तेल घेतलंय, आणि इथे मटण तिने स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलंय, 2-3 वेळा। आणि याच्यामध्ये तिने काय टाकलंय? मीठ आणि हळद। तेलामध्ये थोडीशी हळद, तर आता याच्यामध्ये तेल टाकून थोडंसं हळद आणि मीठ टाकले, आणि आता हे थोडंसं त्याला वाफ द्यायचे। आणि इथे तिने 1 वाटी खोबरं भाजून घेतलंय, 2 मीडियम आकाराचे मध्यम साईजचे असे कांदे कट करून आणि तेही भाजून घेतलेत। इथे थोडंसं आलंही घेतलंय, आणि हे आहे लसूण। लसूण आणि आलं भाजलेलं नाहीये, तर आता हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे याचा।
खोबरं, लसूण आणि आलं असं मिक्स करून घ्यायचंय. इथे मी खोबरं, लसूण आणि आल्याचं वाटण आहे हे, आणि कांदा असा वेगळा बारीक केला. मटनला चांगली वाफ म्हणजे फक्त शिजवलंय. आता माहिती आता एक काय करते. आपण जे वेगवेगळे मसाले बनवलेले ना, खोबऱ्याचं हे वाटण, तर ते कांद्याचं वाटण आणि ते खोबऱ्याचं दोन्ही आता मिक्स करणार आहे. आणि इथे तिने कढई घेतले आणि त्याच्यामध्ये तेल घालून आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला तयार करायचा आपल्याला, म्हणजे मटण रस्सा बनवायचा आणि सुकं, तर दोन्हीसाठी ते असं भाजून घेणार आहे. आता हा ठेवलेला मसाला कशाला वापरायचा आणि हा पातळला काय? अच्छा, आता ती जे भाजते ना हा मसाला रस्स्यासाठी वापरणार आहे, भाजून मस्त. इकडे आपलं मटण आहे ते आता छान त्याला वाफेवरती शिजवून घेतलंय. तिकडे टाकायचं, पोरला नाही खायचं. कसं टाकला मसाला भाजून घेतलाय तेलामध्ये आणि तो या मटणामध्ये आता ती मिक्स करतीये. तर आता सध्या जे आम्ही बनवतो ना, तर यातला अळणी जे आहे ना रस्सा, तो शर्विनसाठी काढायचा आहे, कारण शर्विनला सुद्धा खूप आवडतो रस्सा. तर त्याच्यामुळे अजून तुम्ही चटणी नाही वापरलेली, तर त्याच्यासाठी अळणी रस्सा बाजूला काढल्यानंतर मग ती चटणी वापरणार आहे. आता इथे आईने ना थोडं पाणी घेतलंय गरम करायला. आता हे रस्सा बनवायचा आहे म्हणून ते चांगलंच उकळलंय. करू बंद. तर चांगलं कडकडीत गरम केलंय आणि इथे आपण मसाला टाकून हे असं छान तिने हलवून घेतलंय मटण. आता याचा अळणी रस्सा काढायचा आहे. तर असं जेव्हा आपण रस्सा बनवतो ना, त्यात नेहमी असं कडकडीत गरम पाणीच टाकायचं. थंड पाणी शक्यतो वापरूच नाही. चटणी तिखट नाही. तर आता कुकर लावलंय आणि आता याच्या शिट्ट्या किती करायच्या आई? 6 शिट्ट्या करायच्या याच्या. तर हिने परत दुसरा मसाला भाजायला घेतलाय सुकं करण्यासाठी. तर ते आता फक्त तयारी म्हणून ते आत्ताच भाजून ठेवणार आणि नंतर जेव्हा मटण शिजेल तेव्हा ते मटण काढून फक्त याच्यात ऍड करणार आहे. त्याच्यात सेम तिने थोडंसं 2 चमचे तेल घेतलंय आणि आपण जे तयार केलेला जे वाटण तयार केलंय खोबऱ्याचं, आल्याचं आणि कांद्याचं, तर ते वाटण घालते. सगळ्यात आधी तिने थोडा मसाला आणि इथे चटणी घेतले चवीपुरती, म्हणजे आपल्याला जेवढं तिखट हवे. शक्यतो मटण असेल तर थोडं झणझणीतच असतं. तर तेलामध्ये जेव्हा असं चटणी भाजतो ना, तेव्हा त्याची मटणाला म्हणजे त्या रश्शाला जो पदार्थ बनवेल ना त्याला चव छान येते. त्यामुळे शक्यतो तेलामध्येच अशी चटणी भाजावी. कोल्हापूर साईडला जे बनवतात तेही असेच भाजतात. तर त्याच्यामध्ये कोल्हापूरचा झणझणीत रस्सा असा तयार होतो. पिकाबू पिकाबू.
इथे चटणी भाजून झाली आहे. काय करतोय? सतत मस्ती चालू आहे सतत. आता याच्यामध्ये ते सुक्याचा मसाला, तिने जी चटणी भाजली आहे ना तर ती रश्श्यासाठी वापरणार आहे. फक्त भाजून घेतले तिने चटणी. आणि आता ती सुक्यासाठी जे वाटण बनवले ना ते करतीये. आता याच्यामध्ये तिखट आहे, थोडासा मसाला राहिलेला तो, ती मगाशी जी आपण भाजलेली ती चटणी तेलामध्ये थोडीशी परतली आता. आणि आता आपण ऑलरेडी चांगली तेलामध्ये भाजूनच घेतले, त्यामुळे आता जास्त भाजण्याची गरज नाहीये. थोडीशी परतले आणि मसाला जळू नये म्हणून तुम्ही थोडासा जळू नये म्हणून थोडासा रस्सा आणि रस्सा टाकला. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ते पण थोडी हलवून घेतले. आणि आता अर्धे शिजलेला रस्सा आणि रस्सा आहे तो त्याच्यात ओतणार ती. काय खातोय शर्वीर? मटण. मी आईला नेहमी विचारत असते की तुझे पदार्थ एवढे चांगले होतात तरी कसे येतात. तिचं म्हणणं एकच असतं की जेव्हा कधी तुम्ही जेवण बनवता तेव्हा आपलं मन शांत आणि आनंदी ठेवायचं, म्हणजे तुम्ही जो काही पदार्थ बनवाल ना तो चांगलाच होणार. पाणी खाली मी सगळं नाही करत. इथं तिने कढईमध्ये सुक्यासाठी जो मी मगाशी मसाला सांगितलेला होता तर तो छान तेलामध्ये परतून घेतला. आणि त्यानंतर जे आपलं मटण शिजलेलं आहे ते थोडं थोडं टाकून त्याचं सुक्कं मटण बनवणार आहे आता. तर तिचं इकडे सुक्कं मटण पण तयार करते ती आणि एका साईडला तिने रस्सा पण करायला ठेवला आणि थोडेसे मटणाचे तुकडे जे आहेत ती रश्श्यामध्ये सुद्धा टाकते जेणेकरून त्याला सुद्धा छान चव वगैरे येते. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता जो रस्सा आहे त्याला असं छानसा कट आलाय. कारण ती नेहमी म्हणते की जेव्हा असं पदार्थ बनवतो आपण कोणताही त्यावेळेला जर तेलामध्ये जर तुमचा जो मसाला म्हणजे चटणी जी आहे ती चांगल्या पद्धतीने जर भाजली गेली ना तर त्याला कट खूप चांगल्या पद्धतीने येतो. कोल्हापूर साईडचे माणसं तुम्ही बघू शकत असाल की ते सुद्धा तेलामध्येच मसाला भाजतात, त्यामुळे तिकडे कट खूप छान येतो. खाण्यासाठी आता सुक्कं मटण आणि रस्सा दोन्ही तयार आहे. इथे अशी आखडी आणि कांदा कट करून घेतला आणि आता लिंबू. मटण म्हणल्यानंतर लिंबू तर असायलाच हवा. आणि अशा पद्धतीने आईच्या हातचं मटण, रस्सा, भाकरी, काकडी, कांदा, लिंबू, आहा सगळं कसं छान असं जेवण तयार आहे. जसं स्वप्नीला आवडतं तसं. तर ते खूप एन्जॉय करणार आहेत आता. त्यानंतर आम्ही तिघेही खूप छान असं जेवलो. दुपारी थोडीशी झोप घेतली आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही शर्वीला घेऊन बाहेर फिरायला गेलो. तर आईला त्याने असं ताटकट ठेवलेलं होतं,
ती बिचारी त्याला बघत बघत अशी साईडला बसवून होती, पण हा काही ऐकतच नव्हता, कारण त्याला मातीत दगडात खेळायचं होतं. आज माझ्या आईने बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.